हाय गाईज, हा मिशोवरून मागवला मी फ्लॅट स्प्रे मॉप. खूप युजफुल प्रोडक्ट आहे आणि हे 3 भागामध्ये डिवाइड होऊन आलं होतं. पॅकेजिंग छान होतं, अगदी मस्त होतं आणि मी हे वापरल्यानंतर याचा रिव्ह्यू टाकते. तर हा फ्लॅट मॉब आहे प्लस स्प्रे मॉब आहे हा. तर त्याच्यासाठी त्यांनी इथंही मिनिमम अर्धा लिटरची बॉटल दिली आहे. त्याच्यात तुम्ही फिनेल किंवा तुमचं फरशीचं जे काही लिक्विड असेल ते टाकून हे इकडं फिट करायचं आहे पाणी घालून. आणि त्याच्यानंतर हे इथून एक सेपरेट होतं ते मी जॉईन केलेलं आहे आणि हा मॉप अशा पद्धतीने इकडं फिट करून घ्यायचं आहे. हे नॉबमध्ये अशा प्रकारे बसवायचं. हे हुक नॉबमध्ये बसवायचं आहे. त्याच्या लॉंग असा हा मोठा हँडल दिला आहे त्यांनी स्टीलचा. त्याची पण क्वालिटी एक नंबर आहे. हे इथं स्प्रेचं हँडल आहे. अशा प्रकारे स्प्रे करू शकतो आपण आणि स्प्रे होते. हे पूर्ण पाणी फवारते स्प्रे केल्यानंतर आणि त्याच्यानंतर तुम्ही असं साफ करून घेऊ शकताय त्याला. हे झालं स्प्रेचं. तर आता त्याच्या रिफिलचं, ह्याच्यासोबत त्यांनी एकच रिफिल दिले. हे मिनिमम मला 450 रुपयाला बसले, पण 450 रुपयाच्या मानाने एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे. क्वालिटी एकदम झकास आलेली आहे. तर ह्याची रिफिल ही आहे. त्याची रिफिल आहे ही अशी काढू शकतो आपण आणि ही वॉशेबल आहे. हे काढून ही त्याची रिफिल आहे. ही ऑनलाईन तुम्हाला सहज मिळते किंवा ऑफलाईन मार्केटमध्ये पण मिळते. त्याला असं पाठीमागं स्टिक होतं. हे तुम्ही काढून वॉश करू शकता आणि वॉश करून परत हे फिट करू शकता. क्वालिटी म्हणाल तर रिफिलची क्वालिटी थोडं लाईट वेट आहे रिफिल. बाकी सगळं मटेरियल एकदम छान आहे. मॉपचं रोटेट होते त्यामुळं कोपऱ्यात जाऊन सफाई करणं अगदी सोपं होते. आणि म्हणजे आपण जर बकेट मॉप घेतला तर त्याचं बकेट मग तो मॉप्स ते मॅसी होते आणि ठेवणं अवघड होते. तर माझं छोटं घर आहे त्यामुळं हे मला ठेवणं सोपं जातं. इकडं त्यांनी अडकवायसाठी नॉब दिला आहे आणि इझी टू यूज वाटते मला, कारण बकेट वगैरे कॅरी करायला लागत नाही. ही बॉटल आहे त्याच्यात कोपऱ्यात फिनेल पोचू शकते एकदम आणि एकदम फ्रेश आणि क्लीन वाटतं मला ह्याच्यानंतर. हे मॉप स्प्रे मॉप केल्यानंतर बघू शकता तुम्ही.